टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत केली नाही. माझं विधान तोडफोड करून दाखवलं आणि भाजपनं माझ्या विधानाचा विपर्यास केला असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे. सरकारी कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा टिपू सुलतानचा फोटो लावण्यात काहीही हरकत नसल्याचं त्यांनी म्हटलं. तर आपल्याला धमक्या येत आहेत असा दावा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे. करून तोड मरोडून जे दाखवल्या जात आहेत ते भारतीय जनता पक्षाने हे धंदे बंद करावेत. शासकीय कार्यालयामध्ये सोबत फोटो लागण्याच्या अनुषंगानं आपण फोटो लावण्याच्या अनुषंगानं मी केलेलं ते विधान होतं. हे विधान कुठेही कोणाशी कुठेही तुलना करणारं असू शकत नाही. हे आपापल्या ठिकाणी आपापल्या कार्यकाळामधले सगळे जे महामानव आहेत यांच्या सर्व अनुयायांनी या आस्था पुरुषांच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गावागावांमध्ये गुन्ह्या गोविंदान राहावं, कुठेही जातीवर धर्मावर वाद होऊ नये या पार्श्वभूमीवर माझं केलेलं हे वक्तव्य होतं. आणि या वक्तव्याला जातीय रंग देऊन महाराष्ट्रामध्ये दंगल पेटवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत. शिवाजी महाराजांचं शौर्य ते अप्रतिम स्वरूपाचं आहे. शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे हे अद्वितीय आहे आणि या माझ्या मतावर मी ठाम आहे. आणि कार्यालयांमध्ये जे फोटो सगळ्यांचे वेगवेगळ्या आस्था पुरुषांचे लावत असताना ते कार्यालयामध्ये सर्वांचे फोटो लावण्यात कुठल्याही प्रकारची हरकत नाही. कारण संविधानामध्ये ज्या माणसाचा फोटो आहे तो माणसाचा फोटो जर कुठे लागत असेल, जसा शिवाजी महाराजांचाही फोटो संविधानात आहे, टिपू सुलतानांचाही आहे आणि तो सगळ्या कार्यालयांच्या भिंतीवर लागाव्यात का हा जो मला विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी माझ्या उत्तर